आणि बातमीपत्राची सुरुवात आपण करतोय काही सविस्तर घडामोडींनी। कोकणात जाणाऱ्या लाखो गणेश भक्तांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निवळी पुलासह लांजा उड्डाण पूल येत्या 7 दिवसांत वाहतुकीसाठी खुला होईल। पूल खुला करण्यासाठी जोरदार तयारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरू केलेली आहे आणि या दोन्ही पुलांची कामे अंतिम टप्प्यात आलेली आहेत। तर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश कुडेकर यांनी। पाहूयात। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी त्याचप्रमाणे आगामी गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या गावी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे। ती म्हणजे आता त्यांचा प्रवास जो आहे तो आणखी वेगवान होणार आहे, कारण रत्नागिरी जिल्ह्यातील निवळीसह लांजाचा जो उड्डाण पूल आहे तो येत्या 8 दिवसात सुरू करण्यासाठी सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत। या दोन्ही पुलांची कामं सध्या अंतिम टप्प्यात आहेत आणि त्याचमुळे हे दोन्ही पूल येत्या 8 दिवसात वाहतुकीसाठी खुले केले जातील असं महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देखील सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे चाकरमान्यांचा प्रवास हा अधिक सुखकर आणि सुरक्षित आणि वेगवान होणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यात जर आपण पाहायला गेलं तर 6 महत्त्वाचे उड्डाण पूल या राष्ट्रीय महामार्ग वरती आहेत आणि त्यामधील 3 उड्डाण पूल संगमेश्वर, भावनदी आणि पाली हे 3 उड्डाण पूल यापूर्वीच वाहतुकीसाठी खुले झालेले आहेत। तर निवळी आणि लांजा हे 2 उड्डाण पूल येत्या 8 दिवसात वाहतुकीसाठी खुले होण्याची शक्यता आहे। तसे प्रयत्न सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून सुरू आहेत। या दोन्ही पुलांची कामं सध्या अंतिम टप्प्यात आहेत। काही ठिकाणी कॉन्क्रीटचे देखील काम बाकी आहे। मात्र हे जरी असलं तरी दोन्ही पूल हे येत्या 8 दिवसात सुरू होतील असं सांगण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे चिपळूणचा जो पूल आहे तो चिपळूणचा उड्डाण पूल आपण जर पाहायला गेलं तर चिपळूणचा उड्डाण पूल हा गणेशोत्सवापूर्वी सुरू होईल अशी कोणतीही शक्यता नाही, कारण त्याचं काम जे आहे ते अद्यापही बाकी असलेलं आपल्याला पाहायला मिळते। आपण सध्या आहोत ते रत्नागिरीतील निवळी उड्डाण पुलावरती आहोत आणि हा उड्डाण पूल जो आहे त्या ह्या उड्डाण पुलासाठी जवळपास 12 कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत। 80 मीटर लांबीचा हा उड्डाण पूल आहे। तर लांजाचा उड्डाण पूल जो आहे त्यासाठी जवळपास 70 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून 975 मीटर लांबीचा लांजाचा उड्डाण पूल आहे। 45 खांबांवर तो उभा करण्यात आले आहे। त्यामुळे एकूणच जर आपण पाहायला गेलं तर दोन्ही पूल हे वाहतुकीसाठी येत्या 8 दिवसात खुले होतील असं महामार्गाच्या अधिकाऱ्यांकडून देखील सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे प्रवाशांचा त्याचप्रमाणे विशेषतः चाकरमान्यांचा प्रवास हा अतिशय वेगवान होणार असून वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील सुटणार आहे। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।